नमस्कार, मी आपलाच अशोक धायगुडे. अ, बरेच महिने झाले आपण दीर्घ चर्चा कुठली केली नाही. त्यामुळे आज विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प आणि त्या संबंधितल्या घटनांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे. 1972 सालचा दुष्काळ ह्या देशात पडला आणि देशातनं आणि महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं लोक पोटापाण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहराकडे वळली. त्याच पद्धतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 411018 ह्या पिनकोड मधल्या नेहरूनगर लगतचा विठ्ठलनगर हा परिसर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधारणतः मराठवाडा, खेड, मनसर ह्या भागातून जास्तीत जास्त लोक पोटापाण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराकडे आकर्षित झाली. टाटा मोटर्स ही नुकतीच नवीन झालेली कंपनी होती. बजाज आणि एमआयडीसी ह्या कंपन्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होता आणि अ, अतिशय तरुण त्याटी पोरं त्यावेळेसची कोणी 15 वर्ष, 20 वर्ष, साधारण 13 वर्षाच्या पुढची लोक ही गावाकडनं इकडे आली आणि त्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर छोटेसे पालं टाकून, पत्रे टाकून राहू लागली. अशा पद्धतीने विठ्ठलनगरची झोपडपट्टी सुरू झाली, बसली. हा काळ आहे 1972 ते 1980 दरम्यानचा. त्या काळी मग नंतर 1900 मला वाटतं 85-86 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर ह्या झोपडीधारकांना पालिकेने झोपडीचं ओळखपत्र दिलं आणि 2011 साली ज्या झोपडीधारकांना ओळखपत्र होतं त्यांना अ, पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत नवीन घर देण्यात आलं, जे आज अण्णासाहेब मगर स्टेडियमचं जे मैदान आहे तिथं संपूर्ण झोपडपट्टीचं पुनर्वसन झालंय. खरं तर 2010-11 साली जेवढ्या झोपड्या अस्तित्वात होत्या, त्या झोपड्यांपेक्षाही जास्त झोपड्या त्या ठिकाणी त्या घरांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं गेलं आणि अतिरिक्त झोपड्या ह्या कासारवाडी ठिकाणी राहणाऱ्या झोपडेधारकांना देण्यात आल्या. 4 इमारती तशा. म्हणजे मला म्हणायचंय काय, की विठ्ठलनगर झोपडपट्टीचं संपूर्ण पुनर्वसन हे 2011 साली झालंय. आणि आता जो प्रकल्प राबवला जातोय, तो कायदेशीर दृष्टिकोनातून 100% बोगस आहे. म्हणजे माझं म्हणणं असं नाही, की गोरगरिबाच्या लेकरांना घरं मिळू नयेत. माझं म्हणणं आहे, आता ज्या पद्धतीनं ही गोरगरिबाच्या लेकरांना घरं दिलेली आहेत, ती उपकार म्हणून दाखवली जात आहेत आणि त्या लाभधार लाभधारकांना उपरेपणाची भावना वाटते. मुळात घर मिळणं हा त्या लोकांचा हक्क आहे आणि आपल्यासाठी नियम आणि कायदे कोण करतं? तर नियम आणि कायदे करतात ते आमदार, खासदार, आपले लोकप्रतिनिधी. मुळात 2010 साली ज्या झोपडीधारकाच्या मुलांची, भलेही ती 3 असतील, 4 असतील, 5 असतील, कारण पूर्वी लोकांचं इतकं शिक्षण नसल्यामुळं मुलं जास्त व्हायची. 2010 साली ज्या झोपडीधारकाचं राशन कार्ड आहे आणि राशन कार्ड मधल्या ज्या मुलाचं, मुलीचं वय हे 20 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे अर्थातच झोपडपट्टीत ज्यांनी आयुष्य काढलंय, अशा व्यक्तीला घर मिळण्याला माझा अजिबात विरोध नाही. अ, असं पसरवलं जातं, की गोरगरिबांना घर मिळते आणि माझ्या काय पोटात दुखतंय का? तर अजिबातच दुखत नाही. माझ्या वडिलांच्या नावे देखील झोपडी होती आणि बिल्डिंग नंबर 13 मध्ये मला घर मिळाले. म्हणजे वडिलांना घर मिळाले आणि 2010च्या नियमानुसार जर गेलं, तर निश्चितच मला, माझ्या भावाला आणि बहिणीला देखील घर मिळालं पाहिजे. पण आम्ही तिघांनीही हे चुकीचं सगळं चाललंय, त्यामुळे चुकीच्या गोष्टीने लाभ मिळवणं मला पटलं नाही. आम्ही तिघांनी भरलं नाही. खरं आमचा हक्क आहे. हक्क हा हक्कासारखाच मिळाला पाहिजे, उपकारासारखा नाही. तर आमदार महेशराव लांडगे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमच्या इथले स्थानिक लोकप्रतिनिधी श्री राहुल भोसले, सौ वैशालीजी लोंढे, सौ सारिका मासुळकर आणि कुमार सिद्धार्थ बनसोडे. तर ह्यांनी याचा पाठपुरावा करावा महाराष्ट्र शासनाकडे आणि नियमित करा तुम्ही, की 2010 साली ज्या व्यक्तीचं वय 20 वर्ष पूर्ण आहे ना, त्याला तुम्ही घरं द्या. आता इथं लोकांमध्ये चर्चा अशी आहे, की अ, भाभीला 100 घरं दिली, आप्पाला 10 घरं दिली, मामाला 15 घरं दिली, भाऊला 10 घरं दिली, दादाला 13 घरं दिली. असं काहीतरी उगाच लोकांमध्ये चर्चा आणि ही वस्तुस्थिती आहे की. माझं म्हणणं आहे त्यांनाही घरं मिळाली, भले ती कायदेशीर असतील, बेकायदेशीर असतील, माझा त्याला विरोध नाही. माझा विरोध हा इथं येणाऱ्या परप्रांतीयांना आहे. जे ह्या झोपडपट्टीत राहिलेच नाहीत कधी, अशा लोकांना जर लाभ मिळत असेल तर विरोध करणं हे माझं काम आहे. कारण पत्रा शेडला घरोघरी जाऊन मी प्रचार केलाय.
आणि प्रचार करत असताना कित्येक कित्येक त्या झोपडीत राहणाऱ्या लोकांना मराठी कळत नव्हतं, मराठी बोलता येत नव्हतं. आता जो व्यक्ती 20-25 वर्ष झोपडीत राहिला त्याला मराठी येणार नाही असं होईल का? बरं मी तो बोलता नाही आलं त्याला समजणार तरी? अशी कितीतरी लोक आहेत आणि लोकांमध्ये चर्चा आणि माझा देखील संशय आहे, की बांगलादेशी शेख हसीना इकडे पळून आलेली आहे. त्यामुळे तिच्यासोबत कितीतरी बांगलादेशी देखील इकडे पळून आलेत आणि ह्या इथल्या स्थानिक काही राजकारणाशी संबंधित असणाऱ्या लोकांनी, पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी खोटी आणि बोगस कागदपत्र तयार केली आहेत. अमुक-अमुक व्यक्तीचं पत्त्याच्या पुराव्यासाठी त्याचं बँकेचं पासबुक, आधार कार्ड स्कॅन करायचं, त्याला नंतर एडिट करायचं आणि फक्त नाव बदलत जायचं. म्हणजे एखाद्या कुणाचं आधार कार्ड इथलं भेटलं पत्त्याचं. कारण विठ्ठलनगरमध्ये पूर्वी पत्ता काय होता? तर विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी पुणे घर नंबर वगैरे असं काही कुणाच्या आधार कार्डवर त्यावेळेस नव्हतं. माझ्याही नाही. त्यामुळं एखाद्याचं आधार कार्ड घ्यायचं आणि त्याच्यावर अख्खं पत्ता बदलायचा आणि काही टाकायचं अशा पद्धतीचा कारभार केलेला आहे. आणि पालिकेतला एक अधिकारी आहे, त्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे. तर त्याला ताब्यात घेतलं पाहिजे. हा प्रकल्प स्थगित केला पाहिजे. गोरगरिबांना घरं मिळाली नाहीत पाहिजेत असं माझं म्हणणं नाही. गोरगरिबांना ज्याने झोपडपट्टीत वयाच्या 20 वर्षापर्यंत आयुष्य काढलंय, त्या प्रत्येक मुलाला घर मिळालं पाहिजे. फक्त सामाजिक सलोखा आणि समतोल बिघडू नये याच्यासाठी परप्रांतीय आणि बांगलादेशी लोकांना माझा विरोध आहे. तर त्यासाठी हा प्रकल्प स्थगित केला पाहिजे, शहानिशा केली पाहिजे. ज्या लोकांनी खोटी कागदपत्र बनवलेली आहेत, त्यांना निश्चितच योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. ही माझी मागणी आहे. माझ्या झोपडपट्टीतल्या सहकारी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, की माझा विरोध तुम्हाला नाही. तुम्हाला घर मिळालं पाहिजे, पण हक्काने मिळालं पाहिजे. उपरेपणाची भावना तुमच्या मनात असण्याचं काहीच कारण नाही. माझं विठ्ठलनगर हे सोन्याची आणि गुणाची खाण आहे. माझ्या विठ्ठलनगरमधली कितीतरी पोरं ही अधिकारी झालीत. मला ह्या गोष्टीचं फार कौतुक वाटतंय. आणि ह्या विठ्ठलनगरला जे अधिकारी दिलेत हे राजीव गांधी शाळा आणि पंडित जवाहरलाल नेहरू शाळा ह्या नेहरूनगरच्या शाळांनी आपल्या महाराष्ट्राला हे अधिकारी दिलेले आहेत. तर निश्चितच ह्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. थोडीफार गुन्हेगारी झाली त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येईल. लेकिन पण गुन्हेगारीच्या वाटेला कुणी जाऊ नये अशी माझी तमाम माझ्या लहान बांधवांना विनंती आहे. आणि पालकांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना हे मराठी आणि नगरपालिकेच्या शाळेतच टाकावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. आता लोकं मला म्हणतील, की बाबा ह्यानी ह्याची पोरं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकली टाटा मोटर्समध्ये. ठीक आहे, तर आर-टी-एतून नंबर लागला आणि मी कबूल करतो, की माझी चूक झाली. मी मुलं ही नगरपालिकेच्या शाळेतच टाकायला पाहिजे होती. ही माझी चूक झाली. मी कबूल करतोय. मी केलेली चूक तुम्ही कबूल करू नका आणि आपल्या मुलांना मराठी शाळेतच टाका. ही विनंती आहे. काही चुकलं-माकलं निश्चितच माफ करा आणि अशा पद्धतीचं राजकारण हे चाललं नाही पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी तुम्ही प्रादेशिक समतोल बिघडवणार असाल, तर उद्या जाऊन जनता तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळं ह्या नगर सदस्यांनी ना ह्या गोष्टी मनावर घ्याव्यात आणि हा प्रकल्प स्थगित करावा. गोरगरिबांना घरं भेटलीच पाहिजेत. त्याच्यासाठी काही आपण बसून चर्चा करू. आपण मागण्या मांडू. घरं आहेत त्यापेक्षा मोठी मिळाली पाहिजेत. थोडंफार 19-20 समजून घेऊ आम्ही. तुमच्या 4 कार्यकर्त्यांना जास्त घरं मिळाली पाहिजेत. कुठेतरी चालतंय. पण एवढा अतिरेक नको की ह्यातनं तुम्ही 50-100 कोटी रुपये कमवणार आणि हा पैसा गुन्हेगारीसाठी वापरणार. आमच्या पोरांना गुन्हेगार करू नका. आमच्या पोरांना अधिकारी करा. एवढीच लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे. धन्यवाद.